करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सध्या मंदिर संवर्धन आणि नूतनीकरणाची कामं सुरू आहेत। मात्र गेली 2 वर्ष ही कामं चुकीच्या पद्धतीने होत असल्याचं उघड झाल्यानं राज्य पुरातत्व विभागानं या कामावर देखरेखीसाठी कनिष्ठ अभियंता अमोल राठोड यांची नियुक्ती केली आहे। राठोड यांचं कोल्हापुरात आगमन झालं। 4 दिवस संपूर्ण मंदिर कामांची पाहणी करून पुरातत्व विभागाला अहवाल सादर करणार असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा एकूण 1445 कोटी रुपयांचा आहे। यातील पहिल्या टप्प्यातील 146.90 कोटी रुपयातील कामं गेली 2 वर्ष सुरू आहेत। राज्य पुरातत्व विभाग आणि देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सहकार्यानं ही कामं सुरू आहेत। मात्र या दोन्ही विभागात प्रथमपासून कोणताही समन्वय राहिलेला नाही। हे काम चुकीच्या पद्धतीनं होत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे गेल्या आठवड्यात सर्व सामाजिक आणि राजकीय संघटना आक्रमक झाल्या। गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत पुरातत्व विभागाला धारेवर धरण्यात आलं। त्यामुळे जागे झालेल्या पुणे विभागीय पुरातत्व विभागानं या कामावर देखरेख ठेवण्यासाठी स्थापत्य कनिष्ठ अभियंता अमोल राठोड या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे। राठोड यांचं आज कोल्हापुरात आगमन झालं असून त्यांनी प्राथमिक माहिती घेण्यास प्रारंभ केलाय। येत्या 4 दिवसात आजवरच्या मंदिर संवर्धन विकास कामाची पाहणी करून पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वहाने यांना अहवाल सादर करणार असल्याचं अमोल राठोड यांनी सांगितलं। मात्र आजही देवस्थान समिती आणि पुरातत्व विभाग यांच्यातील समन्वयाचा सावळा गोंधळ दिसून आला। राठोड कोल्हापुरात आल्याची आणि ते माहिती घेत असल्याची खबर देवस्थान समितीला दिवसभर नव्हती। सायंकाळी देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे यांच्याशी त्यांनी चर्चा केली।